आज जिल्हाधिकारी महोदयांना त्याचबरोबर कृषी अधिकारी महोदयांना आम्ही निवेदन द्यायला युवती जमलो आहे। शेतकऱ्याच्या लेखी खऱ्या अर्थाने यात सहभागी झाले आहे। खरं तर गेली अनेक वर्ष शेतकऱ्याचं अत्यंत नुकसान झालंय, नैसर्गिक संकट मोठी आली। मागचं संपूर्ण वर्ष हे दुष्काळाचं वर्ष गेलं, पण दुष्काळाचं मागचं वर्ष गेल्यानंतर यावर्षी किमान सरकार आम्हाला मोफत बियाणं देतं की काय असा एक अपेक्षा शेतकऱ्याला होती। पण दुर्दैव असं की मागच्या वर्षी 1350 रुपयाला मिळणारी मका बियाण्याची पिशवी यावर्षी 1800 ते 2000 रुपयाला मिळते। आणि या उपर जाऊन निर्लज्जपणाचा कळस म्हणजे काय असू शकतो त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही भाववाढ एकीकडे करतायत, पण दुसरीकडे 4 किलोची जी मका बियाण्याची पिशवी शेतकऱ्याला मिळत होती ती ह्यावेळी फक्त 3 किलो 200 ग्रॅम, काही पिशव्या 3 किलो 500 ग्रॅम अशा मिळतात। म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे तुम्ही वजनात घट करतात। ही सर्रासपणे शेतकऱ्याची लूट सुरू आहे। शेतकऱ्याकडनं पॉकेटमारी केली जाते। सरकारचं कंपन्यांवर कुठलाच लक्ष कुठलाच अंकुश राहिलेला नाही आहे। आणि जर कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढत असतील तर यांना सुद्धा जाग यावी म्हणून आज शेतकऱ्याच्या लेखी आम्ही त्यांना पोस्टाने अलाराम पाठवत आहोत। आज फक्त अलाराम पाठवतोय। आज फक्त 1-2 गावातल्या मुली जमल्या आहेत। मी सरकारला सांगू इच्छिते, त्वरित कंपनींवर कारवाई नाही केली, आम्हाला शेतकऱ्यांना अनुदान नाही पाठवलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली एक मुलगी जरी जमली ना तर तुमच्या मंत्रालयाला आणि घरांना आम्ही घेराव घालू। आज पोस्टानं तुम्हाला जाग येण्यासाठी अलाराम पाठवतोय। पुढच्या वेळी भुंगे घेऊनच तुमच्या दाराजवळ आम्ही उभे राहू, तेव्हा तुम्हाला जाग येईल।